नमस्कार, बोले तो वेलकम. तर आपण आज नेहमीची नाश्त्याचीच रेसिपी बघणार आहोत. तर ही आहे पोह्याची रेसिपी. तर पोह्याची रेसिपी नेहमी आपण पोहे नाश्त्याला हे बनवतोच, पण आज जरा वेगळे करूया. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते करून. तर त्यासाठी नेहमीप्रमाणे पोहे मी भिजवून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे. तेल अतिशय कमी लागतं. इतर वेळेला आपण खूप म्हणजे काही काही लोक खूप जास्त तेल वापरतात, तर हे आपण कमीच तेलात बनवणार आहोत आणि खूप छान सॉफ्ट असे आणि जास्त वेळ मऊ राहतील असे पोहे बनवणार आहोत. नॉर्मली जेव्हा पोहे बनवतो तेव्हा काय होतं की पोहे गरम आहेत तोपर्यंतच थोडेसे नरम राहतात आणि नंतर मग ते कडक वातड होऊन जातात थंड झाले की. तर हे माझ्या पद्धतीने बनवलं तर ते तसे होणार नाहीत. एक 2-3 तास तरी ते मऊ सॉफ्ट राहतील. तर त्यासाठी आपण तेलात फोडणी मोहरी वगैरे टाकलेली आहे. मोहरी, कढीपत्ता, परत मिरची, कांदा आणि जिरे पण टाकलेले आहेत नंतर. तर फोडणीतच आपण आता थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची, थोडीशी हळद घालायची. ही अशी आपण फोडणी तयार करून घ्यायची आणि त्याच्यात नंतर आपण ना पाणी घालायचं आहे थोडंसं. मीठ आपण आपल्या चवीनुसार घालायचं आणि साखर पण 1 चमचा थोडीशी चवीपुरती थोडीशी घालायची, ज्याने अजून सॉफ्ट होतात पोहे आणि चव पण त्याची चांगली लागते. तर आता आपण ह्याच्यात हळद घातली की नंतर ती हळद चांगली परतून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. तर हे पाण्याची फोडणी देऊन केलेले पोहे आहेत. आपण जशी भाजीला फोडणी देतो तशीच ह्याला पाण्याची फोडणी दिलेली आहे पोह्याला. तर जास्त नाही घालायचं आहे पाणी, थोडंसंच पाणी घालायचं आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि त्याच्यातच आपण पोहे बनवून घ्यायचे आणि भिजत घातलेले पोहे आता घालायचे त्याच्यात आणि चांगले परतून घ्यायचे. तर मंद गॅसवरती पोहे परतून घ्यायचे चांगले. आणि ह्या म्हणजे पाणी घातल्यामुळे काय होतं की एकतर पोहे सॉफ्ट होतात आणि जास्त वेळ ते सॉफ्ट राहतात पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेल खूप कमी लागतं. काय काय लेडीज काय करतात की ते सॉफ्ट होण्यासाठी जास्त तेल घालतात. तर तसं न करता आपण तेलाच्या ऐवजी थोडंसं पाणी वापरायचं आहे. थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी. आता जेवढे पोहे होते तेवढे घातलेले आहेत सर्व आणि टोमॅटो घातलेला आहे एक. टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर घाला, नको असेल तर नाही घातलात तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे पोहे म्हणजे एक 4-5 माणसांसाठी सहज पुरतील. हे पोहे एवढे आहेत. तर आता काय करायचं, झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती पोहे होऊन द्यायचे 1-2 मिनटं. परत झाकण काढायचं आणि परत अजून एकदा हलवायचे आणि परत अजून मंद गॅसवर होऊन द्यायचं 2 मिनटं. त्याच्यानंतर असे एक 4 ते 5 मिनटं आपण पोहे चांगले परतून घ्यायचे आहेत आणि मग आपले पोहे तयार. खूप म्हणजे कमी वेळात होतात आणि कमी तेलात होतात. सॉफ्ट राहणारे पोहे आहेत. तुम्ही करून बघा. माझं जर म्हणजे तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि रिप्लाय पण द्या मला. कमेंटमध्ये सांगा की तुमचे पोहे कसे झालेत. हे एकदा करून बघा. नेहमीची डिश आहे आपली. पोहे हे नाश्त्याला बनतच असतात प्रत्येकाच्या घरात. महाराष्ट्रीयन घरात असू द्या किंवा महाराष्ट्राच्या इतर बाहेर असू द्या, प्रत्येकाच्या घरात पोहे हे बनतच असतात. फक्त वेगवेगळ्या प्रकारे असतात. तर असे पोहे तुम्ही बनवून बघा आणि कसे झालेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.